जे महाकाल भावना तुम्हाला माहिती का आज आपण कुठं जाणार आहे? एकदम एक नंबर जागेवर नाही का. फायनली भावना जे महाकाल भावना आज आपण जाणार आहे डायरेक्टली दिंडोरीला. बट त्याच्या अगोदर सगळ्यात पहिले आपली जी बसंती आहे, बसंतीचं पोट वगैरे भरू आपण. बसंतीचं पोट भरल्यानंतर काय जी बसंती होती आपली ते एकदम पद्धतशीर लोड केलेली होती नाही का. म्हणजे आपण 4-5 दिवसापूर्वी आहे ना दिंडोरीवरून 2 DCP टाईपचे फायर एक्सटिंग्विशर घेऊन आलेलो होतो. तर ते आपल्याला लवकरात लवकर कंपनीमध्ये द्यायचे होते, कारण जे सेफ्टीवाले होते त्यांचा फोन आला होता का आमचं ऑडिट आहे. म्हटलं ठीक आहे मॅडम. तर फायनली तुमचा भाऊ निघाला प्रवासाला निघाल्यानंतर काय लवकरात लवकर आपण पोहोचलो कंपनीमध्ये पोहोचल्यानंतर काय अनिकेतन मी तर बघितलं ना तुम्ही एकदम दणकेशीर मस्त वडात 25 किलोचा एक DCP होता. म्हणजे विचार करा, फक्त 25 kg तर त्याच्यामध्ये पावडरच होती नाही का. म्हटलं झालं धन्य आहे म्हटलं. त्याच्यात मॅडम मला बोलल्या का मॅडम म्हणे आम्हाला आमची हायड्रन सिस्टम वगैरे चालू करून दाखवा, त्यानंतर होजरील वगैरे पण चालू करून दाखवा. म्हटलं ठीक आहे चालू करून दाखवतो. त्याच्यात भावांनो कंपनीमध्ये एवढं पाणी डायरेक्ट वारच होतं पाणीचं. आणि फायनली तिथलं काम वगैरे झालं आणि घेतलं. म्हटलं चला आता लवकरात लवकर निघून कुठंतरी थांबून मस्त आहे ना जेवण वगैरे करू नाही का, कारण आपण कमवतोय म्हटल्यावर पोटासाठी, तर मग जेवण वगैरे तर केलंच पाहिजे आहे का नाही. मग फायनली आपलं जेवण वगैरे झालं आणि आपण निघालो दुसऱ्या प्रवासाला. आपल्याला होती भावांनो फायर अँड सेफ्टीची ट्रेनिंग. आणि तिथं लोकेशनला पोहोचल्यानंतर काय ते सर मला म्हणे का म्हणे माईक वगैरे देऊ का. म्हटलं सर माईकने काय आम्हाला कम्फर्टेबल वाटत नाही, अनकम्फर्टेबल वाटत. तर तुमच्या भावाने लवकरात लवकर फायनली तिथं ट्रेनिंग वगैरे चालू केली. आणि आपल्या ट्रेनिंगसाठी पण भावांनो एवढे जण असते ना, तुम्हाला पण जर कधी काही प्रॉब्लेम आला ना फायरच्या याच्यामध्ये काही पण, तर आपल्याला कधी पण एनी टाईम विचारा नाही का. तर फायनली तुमच्या भावने तिथं सर्वांना व्यवस्थित वगैरे सांगितलं, ट्रेनिंग वगैरे पण दिली. म्हटलं आता ट्रेनिंग वगैरे झाली आपण निघू आपल्या घरच्या प्रवासाला नाही का. कारण काय लय जाम झालेलं होतं. त्याच्यात काय सरांचा फोन आला. सर मला बोलले का म्हणे माझी गॅस सिलेंडर घेऊन ये सातपूरवरून. म्हटलं ठीक आहे सर. मग काय सरांचे गॅस सिलेंडर वगैरे घेतलं आणि चाललो आपण सरांच्या घरच्या प्रवासाला नाही का. सरांच्या घरी आल्यानंतर काय तिथं पण थोडा टाईमपास वगैरे झाला आणि मग फायनली आपण पोचलो आपल्या घरी पोचल्यानंतर मग काय भावांनो भेटू मग आता आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन.